नमस्कार मित्रांनो, आता अकाउंटमधून पैसे चोरीचे प्रमाण बरेच प्रमाणात वाढत चालले आहेत। तर मित्रांनो, असा फ्रॉड तुमच्यासोबत होऊ नये म्हणून तुमच्या बँक खात्यात अटॅच असलेला आधार क्रमांक नेमका कुठं वापर होत आहे याची तपासणी कशी करावी हे पाहण्यासाठी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये गूगल किंवा क्रोमोजन असेल तो ओपन करा। ओपन केल्यानंतर या ठिकाणी माय आधार लॉग इन नावाची एक वेबसाईट आहे, ती सर्च करा। तर मित्रांनो, या वेबसाईटची लिंक माझ्या खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकता। सर्च केल्यानंतर या ठिकाणी माय आधार लॉग इन नावाचे एक ऑप्शन दिसत असेल, तिथं क्लिक करा। तिथं क्लिक केल्यानंतर कंटिन्यू वेब या ऑप्शनवरती क्लिक करा। कंटिन्यू वेब या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लॉग इन म्हणून एक ऑप्शन दिसत असेल, तिथं क्लिक करा। तिथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी इंटर द आधार नंबर या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाका। आधार क्रमांक टाकल्यानंतर या ठिकाणी एक कॅप्चा दिलेला असतो, तो कॅप्चा कोड टाका। कॅप्चा कोड टाकल्यानंतर या ठिकाणी लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करा। लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्या आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर अटॅच असेल त्या मोबाईल क्रमांकावरती तुम्हाला एक OTP जाईल। तो OTP इंटर OTP या ठिकाणी टाका। OTP टाकल्यानंतर मित्रांनो, लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा। लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी उजव्या कोपऱ्यावरती तुमचा फोटो दिसेल। फोटो समोर या ठिकाणी भाषा निवडाचा सिम्बॉल दिसत असेल, तिथं क्लिक करा। तिथं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमची भाषा निवडा। भाषा निवडल्यानंतर आधार क्रमांकाची हिस्ट्री तपासण्यासाठी या ठिकाणी खाली स्क्रोल करा। खाली स्क्रोल केल्यावरती या ठिकाणी प्रमाणीकरण इतिहास नावाचे एक ऑप्शन दिसत असेल, तिथं क्लिक करा। तिथं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा एक पेज ओपन होईल। तर मित्रांनो, या ठिकाणी मोडिलिटी निवडा, हे ऑप्शन निवडा। तिथं निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या प्रकारची हिस्ट्री तपासायची आहे यासाठी तुम्हाला बरेच प्रकारचे ऑप्शन येऊन जातील। तर या ठिकाणी ऑल हे ऑप्शन निवडा। ऑल हे ऑप्शन निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखेपर्यंत हिस्ट्री तपासायची आहे यासाठी सुरुवातीची तारीख आणि शेवटची तारीख या ठिकाणी निवडा। तारीख निवडल्यानंतर या ठिकाणी प्रमाणीकरण इतिहास आणा हे नावाचा एक ऑप्शन दिसत असेल, तिथं क्लिक करा। तिथं क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा। खाली स्क्रोल केल्यावर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक कुठे वापरण्यात आला याची संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी हिस्ट्री येऊन जाईल। तर मित्रांनो, असेच व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका।